फ्रेंड्स, मी निलिमा मंथनवार निलिमास किचनमध्ये तुमचं स्वागत करते। तर चला बनवूया आपण घरगुती पद्धतीने दाल मखनी। अगदी रेस्टॉरंट सारखा टेस्ट लागेल तुम्हाला या पद्धतीने जर बनवली तर आपण सगळ्यात अगोदर मसाला बनवून घेऊ दाल मखनीसाठी। तर 3 मोठे कांदे, 1 गाठ लसूण आणि अद्रक 1 इंच आणि 2 ते 3 टमाटर भरपूर टाकलेले आहे मी। आणि थोडंसं तेल टाकून आपण मसाला छान शिजवून घ्यायचा आहे। शिजवल्यानंतर त्याला छान थंड करून घ्यायचा आणि नंतर मिक्सरमध्ये छान वाटून घ्यायचा आहे। मी काय केलं, 1 वाटी राजमा घेतला, अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली आणि रात्री भिजत टाकून ठेवलं होतं आणि त्यानंतर सकाळी मी कुकरला छान लावून शिजवून घेतलेला आहे। तर आपली दाल मखनीचा मसाला पण तयार झालेला आहे। तर याला छान थंड करून घेऊ आपण आणि मिक्सरमध्ये आपण बारीक करून घ्यायचा आहे। जोपर्यंत मसाला तयार होऊन राहिला तोपर्यंत प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तर मी 4 चम्मच तेल गरम करायला ठेवलं आणि त्यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा आणि थोडंसं सांबार टाकलेलं आहे। या जागेवर तुम्ही थोडेसे खडे मसाले पण वापरू शकता, जसं तेजपत्ता, लवंग, मिरे हे पण टाकू शकता। थोडीशी हिंग टाकलेली आहे आणि छान कांदा लालसर परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण जो पेस्ट करून ठेवला होता तोही टाकलेला आहे। पूर्ण पेस्ट मीठ टाकून राहिलेली आहे आणि जी डाळ मखनी बनवून राहिलेलो आहोत आपण, तर त्याला तुम्ही घोटून घेऊ शकता, म्हणजे राजमा मॅश करून घेऊ शकता। माझ्या मुलाला तसाच आवडतो राजमा खायला, म्हणून मग मी तसा टाकून राहिलेली आहे। तर आता मसाला छान शिजलेला आहे, तर त्यामध्ये तिखट, मीठ आणि हळद टाकलेली आहे चवीनुसार आणि 3 चम्मच मी किचन किंग मसाला टाकलेला आहे। तुम्ही कोणताही मसाला टाकू शकता। जर दाल मखनीचा मसाला मिळाला तर तो टाका आणि छान मसाला शिजवून घेतलेला आहे। मसाला छान तेलामध्ये शिजल्यानंतर त्यामध्ये मी थोडं बटर टाकून शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही अगोदर तेलामध्ये टाकून पण बटर शिजवू शकता, पण मसाले आपण महाराष्ट्रीयन लोक जास्त कडसत असतो, तर बटर मी वरून टाकून राहिलेली आहे मसाल्यामध्ये। म्हणजे आपला मसाला छान शिजल्यानंतर त्यामध्ये मी बटर टाकलेलं आहे। कमी जास्त करू शकता तुम्ही बटर आणि या पद्धतीने छान मॅश करून घेतलं आणि आता जी डाळ होती ती टाकलेली आहे, म्हणजे राजमा आणि उडदाची डाळ जी आपण कुकरमध्ये छान शिजवून घेतली होती ती टाकलेली आहे। भिजत टाकल्यामुळे डाळ छान शिजते, राजमा छान शिजतो, आपल्याला सोडा वगैरे टाकायची काहीही गरज पडत नाही। आणि सगळं काही छान मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी फ्रेश क्रीम टाकलेलं आहे। बघा किती छान क्रीमी अशी आपली ही दाल मखनी तयार झालेली आहे। छान मिक्स करायचं आहे, सगळं एकजीव करायचं आणि 5 मिनिटं उकळून घ्यायचं आहे। आणि उकळायला लागली की झाली आपली दाल मखनी ही तयार झालेली आहे। बघा किती छान असं क्रीमी अशी दाल मखनी तयार झालेली आहे। तर तुम्ही बनवून बघा, खूप मस्त अशी झालेली आहे। आणि आता दाल मखनी आपली ही तयार आहे। तर तुम्ही ही छान बटर रोटी सोबत, नान सोबत किंवा आपले साधे तेलाचे पराठे बनवून पण खाऊ शकता आणि खूप मस्त झालेली आहे। तर तुम्ही ही ट्राय करा ही रेसिपी। तर आपली ही दाल मखनी तयार आहे। खाताना थोडंसं गरम असताना त्यामध्ये थोडंसं बटर टाकायचं सर्व करताना आणि खूप मस्त लागते ही दाल मखनी तयार आहे। आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। थँक्यू।